तासगावचा रथोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा. सांगलीच्या तासगावमध्ये आज पारंपरिक पद्धतीने रथोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. हजारो भक्तांच्या उपस्थितीत मोरयाच्या जयघोषात तासगाव गणपती संस्थांच्या 1.5 दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणेश भक्तांनी दोरखंडाच्या सहाय्याने हा रथ ओढला. दरवर्षी या रथोत्सवात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून हजारो भाविक उपस्थित असतात. सांगलीच्या तासगावमधील ऐतिहासिक रथोत्सव आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्यभरातील लाखो भाविक यावेळी उपस्थित होते. तासगावचे तत्कालीन संस्थानिक श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी 1770 ते 1799 या कालावधीत टिपू सुलतानबरोबर अनेक लढाया लढल्या आणि या लढाया आणि अनेक मोहिमांच्या निमित्ताने कर्नाटक आणि श्रीरंगपट्टणचे अनेक वेळा स्वाऱ्या केला. यावेळी तेथील हिंदू मंदिरे आणि गोपूर पाहून ते प्रभावित होत होते आणि त्यांनी तशाच पद्धतीने मंदिर रथ तासगावमध्ये हुबेहूबपणे साकारले. प्रत्येक वर्षी 30 फूट उंचीचा आणि 3 मजली लाकडी रथ हजारो भाविक ओढत नेतात. दुपारी या रथोत्सवास प्रारंभ झाला. गणपती मंदिरापासून हा रथ नजीकच्या अर्धा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत ओढला जातो. त्यानंतर भक्तिपूर्ण वातावरणात बाप्पाचे विसर्जन करण्यात येते. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि मिरवणुकीसमोर हत्ती गुलालाची उधळण यामुळे मिरवणुकीने शोभा वाढली होती. त्यानंतर हजारो गणेश भक्तांनी दोरखंडाच्या साहाय्याने हा रथ ओढला जातो. दरवर्षी या रथोत्सवात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून हजारो भाविक उपस्थित असतात. दरवर्षी म्हणजे हे जवळपास माझं किमान 20 वर्ष झाली असतील, मी न चुकता तासगावच्या रथ उत्सवाला येत असतो. गणरायावरती माझी श्रद्धा आहे. त्याप्रमाणे मी याही वर्षी तासगावच्या गणरायाचं दर्शन घ्यायला आणि रथ ओढायसाठी म्हणून या ठिकाणी आलो होतो. गणरायाला मी साकडं घातलेलं आहे की गणरायाचा कृपा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती राहावा, उभ्या महाराष्ट्र राज्यावर राहावा आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र, देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य असणारा महाराष्ट्र हा निर्माण व्हावा आणि ती शक्ती, तो आशीर्वाद गणरायाने आम्हा सर्वांना द्यावा, असं साकडं आज गणरायाला मी घातलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.